अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुलगी झाल्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय महिलेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून माहेरून पैसे व दागिने आणण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी सासू, पती आणि दिराविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये एका नामांकित महिला वकिलेचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2024 ते 4 जुलै 2026 या कालावधीत संशयित आरोपींनी फिर्यादी विवाहितेला मुलगी झाल्यामुळे तिचा वारंवार अपमान करत छळ केला, तसेच माहेरून रोख रक्कम व सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिला शिवीगाळ व दमदाटी केली। 4 जुलै रोजी झालेल्या वादात विवाहितेला मारहाण करून ढकलून दिल्याने तिच्या डाव्या हातास इजा झाली। या प्रकरणी पीडित विवाहितेचा फिर्यादीवरून सासू ॲडव्होकेट नीता शिवाजीराव मगदूम, पती धैर्यशील शिवाजीराव मगदूम आणि दीर शिवराय शिवाजीराव मगदूम सर्व राहणार शिववैभव हाऊस, अखिलेश पार्क, कागल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। ही गोष्ट आण, माझं डोहाळ जेवण आलं माहेरून, सगळं आण, ते करायला पाहिजे। बारसं मोठ्यानं घालायला सांगितलं, 2-2.5 लाख रुपये खर्च आला। दागिने आत्तापर्यंत 7 ते 8 तोळे दागिने केलेले आहेत आणि आमचं लव्ह मॅरेज होऊन सुद्धा अशी मागणी त्यांची आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी पूर्ण करत आलेले आहेत। तरीसुद्धा त्यांनी मला व्यवस्थित नांदवून घेतलेलं नाही आहे। प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या कारणावरून मला डिवोर्सच्या धमक्या दिलेल्या आहेत, अमानुष मारहाण केलेले आहे आणि टोमणे मारून माझं छळ वगैरे केलेलं आहे। प्रेग्नेन्सीमध्ये असताना सुद्धा 9 महिने त्यांनी मला व्यवस्थित जेवण पाणी सगळं दिलेलं नाही आहे। काहीसुद्धा व्यवस्थित त्यांनी मला ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित घेऊ दिलेलं नाही। सगळ्या माझ्या माहेरच्यांनी माझे पैसे घातलेले आहेत ट्रीटमेंटसाठी आणि हॉस्पिटलचं बिल्स वगैरे सगळं माझ्या माहेरच्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून त्यांना माहेरचे माझ्या मागं उभे आहेत, ते नको होतं। आता प्रेग्नेन्सीनंतर, डिलिव्हरीनंतर मुलगी झाली म्हणून मला खूप छळ केला आहे। मुलगी झाली म्हणून तू घराकडे येऊ नकोस, आम्ही तुला नांदवून घेणार नाही आणि माहेरी जा निघून, अशा धमक्या मला दिलेल्या आहेत। आणि मुलगीला अतिशय त्यांनी म्हणजे अशी वागणूक दिली आहे की तिला हातसुद्धा लावलेला नाही, तिला आत्तापर्यंत त्यांनी घेतलेलं सुद्धा नाही। ती रडायला लागली, भुकेनं कळवळायला लागली तरीसुद्धा तिला हातात त्यांनी कधी घेतलेलं नाही। तिचं सगळं मी आत्तापर्यंत बघितलं आहे। सासरी येऊन फक्त 15 दिवस झालेले मला आणि असं प्रकारे माझ्यासोबत घडलेला आहे आणि खूप मारहाण केली आहे। अशी मारहाण केली की मी आता वर्षभर तरी माझ्या मुलगीला उचलून घेऊ शकत नाही, एवढं माझा हात आता कमकुवत झाला आहे आणि डॉक्टरांनी तेवढं रिस्क सांगितली आहे मला। शस्त्रक्रिया मोठी झाली आहे, माझी हृदयाची जी रक्तवाहिनी होती डाव्या हाताची ती पूर्ण तुटलेली, त्याची शस्त्रक्रिया झाली। डावा हाताचं हाड पूर्ण माझं तुटलेलं होतं आणि माझ्या आईवडिलांनी सगळं आत्तापर्यंत माझं बघितलं आहे। हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा आणण्यापासून मला जेवण भरवण्यापर्यंत सगळं त्यांनी माझं केलेलं आहे। भावाने सगळं बघितलेलं आहे। बाळाचा सांभाळ आत्तापर्यंत आईने, माझ्या भाऊजींनी सगळ्यात केला आहे, माहेरच्यांनी सगळ्यांनी बघितलं आहे आणि सासरच्यांनी जरासुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे या गोष्टी आणि एवढं मारूनसुद्धा अजूनपर्यंत त्यांना पश्चातापाची भावना नाही आहे। त्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवलेली आहे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।